हे पहा, जर सर्वांनी जरा बारीक लक्ष द्या, तुम्हाला ज्या पद्धतीनं कॅरंभाऊसाठी काही उपक्रम दिले जातात, काही प्रयोग केले जातात, त्याच पद्धतीनं मी तुम्हाला आज आणखी एक नवीन उपक्रम देणार आहे. तो उपक्रम तुमच्यासाठी स्पेशल असणार आहे. तो उपक्रम तुम्हाला आपल्या या सुट्टीच्या कालावधीमध्ये पूर्ण करायचा आहे. अतिशय साधा सोपा प्रत्येकाला करता येईल असा तो उपक्रम आहे. ठीक आहे. तो उपक्रम काय असेल बघा. आम्ही सर्वजण आपण घरामध्ये विविध प्रकारची फळं खातो, बरोबर आहे. आता तर आंब्याचा सीझन चालू होईल आहे की नाही. आंब्याचं आपण सर्वजण खाणारच आहोत. मग आपल्याला या जी काही फळं घरामध्ये उपलब्ध असतील त्या फळांच्या ज्या बिया आहेत त्या बिया साठवायच्या, गोळा करायचे. उदाहरणार्थ जर आपण आंबे खात असेल तर त्या आंब्याची जी पोय असते ती पोय एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये साठवून ठेवायची. घरामध्ये जेवढे असते तेवढे, जी काही फळं असते जेवढे उपलब्ध असते तेवढे, कोणतंही फळ असेल त्याचं जे बी असेल ते कोणतेही फळ असेल ते तुम्हाला गोळा करायचं. समजलं काय करायचं. शिवाय ही झाली फळ झाडं. शिवाय उदाहरणार्थ लिंबाचं झाड असतं, त्याच्या लिंबोळ्या पडतात, बरोबर आहे. त्या आपण गोळा करायच्या. कोणाच्या घरी कोणाच्या शेतामध्ये लिंबाचं झाड असतं आणि आता ते त्याला मोहर लागलेला आहे. पाडव्याच्या वेळेस मोहर लागतो त्याला, त्याचं पुढं त्या लिंबोळ्यामध्ये रूपांतर होतं. या महिन्या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर त्याचे लिंबोळे देखील गोळा करायचे. शिवाय सुबाबळा असेल, सुबाबाच्या छोट्या छोट्या बिया असतात माहिती करायची शेंगेमध्ये आहे की, त्या देखील छोट्या छोट्या बिया तुम्हाला गोळा करायच्या. आणि हे सगळं गोळा करून एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायचं. मग ज्याच्याकडे जेवढ्या जास्त बिया गोळा होईल त्याच्यासाठी एक आपल्याला स्पेशल अभिनंदनपर बक्षीस असेल. ठीक आहे. समजलं का काय करायचं आपल्याला. घरामध्ये जेवढे काय आपण फळ खातो त्याचं बिया असतील त्या बिया फक्त साठवायच्या, दुसरं काही करायचं नाही, बरोबर आहे. आणि फळझाड असेल किंवा इतर कोणतेही वृक्ष असतील त्यांच्या ज्या बिया असतील त्या बिया फक्त आपल्याला साठवायचे. त्या साठवून गोळा करून एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायचे आणि त्याचा वापर आपण पुन्हा करणार आहोत. ते काय करायचं ते मी सांगतो नंतर. पण पहिला आता या सुट्टीच्या कालावधीमध्ये तुमच्यासाठी हा एक स्पेशल उपक्रम आहे, तो तुम्ही गोळा करायचा. समजलं सगळ्यांना. समजलं का. घरामध्ये आपण आंबे खातोय, आंबे कमीत कमी आपण डझनावर आंबे खाणार आहेत, पण कमीत कमी 10 आंबे तर आंब्याची पोळी तर आपल्याला प्रत्येकाकडे मिळेल. घरामध्ये मिळेल की नाही. मिळेल ना. आंब्याची पोळी असते ती फक्त साठवून ठेवायची. काय तुम्हाला सगळ्यांना उपक्रम काय आपला. ठीक आहे. धन्यवाद.